200 पेक्षा अधिक हार्वेस्टरला दिलं. एक हार्वेस्टर आणि इन्फिल्टर घ्यायचं म्हणजे साधारण 1 कोटी रुपयाची किंमत होती. एवढ्या लोकांना करोडपती करण्याचं काम धीरज भैया आणि त्यांच्या संचालक मंडळाने या जिल्ह्यामध्ये केलं. 200 लोकांना जे 200 कोटी नोकरीला लागतील तेव्हा लागतील. आपल्या हातात छोटंसं गोष्ट आहे, आपण मात्र त्याच्यामध्ये एवढे लोकांना करोडपती करण्याचं काम हे हार्वेस्टर कारखान्याचे सोडून सांगतायत. अशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं. आपल्यापेक्षा थोडेसे वेगळे विचार जरी कोणाचे असले पण जिल्ह्याच्या विकासामध्ये आपण सगळे एक आहोत. आपले या भागातले प्रतिनिधी अभिमन्यूजी पवार साहेबांना आम्ही विचारलं होतं की असा एक कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. हे कुठलं पक्षीय व्यासपीठ नाही, आपण तिथले स्थानिक आमदार आहात, तेव्हा आपल्याला वेळ असेल तर आम्ही पत्रिकेत नाव टाकतो. अन्यथा काय होतं ते म्हणाले माझं अधिवेशन सुरू आहे, मला नेमकं सांगता येणार नाही आणि मग मी गैरहजर राहिलो तर मग त्याची चर्चा उलटी काहीतरी होत राहील. या सर्वांचाही मी या ठिकाणी आदराने नामोल्लेख करतो. आपल्या सर्वांना या नूतन वर्षाच्या पाडव्याच्या कालचा आता 15वाडा सुरू झालेला आहे. रामनवमी येणार आहे, हनुमान जयंती येणार आहे, चैत्र महिना हा तसा आनंदाचा आहे, नवी पालवी फुटणार आहे. नवा संकल्प आपण जी गुढी उभी करतो ते गेल्या अनेक वर्षाचं जे काही आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये यश मिळालेलं असतं, जे काही पीक निर्माण झालेलं असतं त्याबद्दलही आनंदाची गुढी उभी करत असतो. आणि पुढच्या वर्षाचा संकल्प काय करायचा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी संकल्प असतो. तरुण असतील तर त्यांना शिक्षणाचा संकल्प असतो. घरामध्ये मुलगी असली तर आईवडिलाला वाटतो की आता यावर्षी मुलीचा आपल्याला उरकून टाकायचा हाही संकल्प असतो. कोणी चांगला ऊस लावला तर टनेज जास्ती आणायचा हा संकल्प असू शकतो. द्राक्षाची बाग लावायची हा संकल्प असू शकतो. कोणाला हार्वेस्टर घ्यायचं आहे हा संकल्प असू शकतो. कोणाला ट्रॅक्टर घ्यायचं आहे हा संकल्प असू शकतो. आणि म्हणून या सगळ्या संकल्पाची पूर्तता करणार आहोत. तुम्ही जे जे स्वप्न बघणार आहेत, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक फक्त साखर कारखान्यांना, विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना, पगारदार नोकरांच्या संस्थांना कर्ज देते असं नव्हे. शेतकऱ्याला तर उभं करतेच, स्वावलंबी बनवतेच. पण या संस्थेच्या माध्यमातून अनेक डॉक्टर, अनेक इंजिनियर हेही निर्माण करण्याचं काम ही जिल्हा मध्यवर्ती बँक करत असते. आणि म्हणून सर्वांगीण विकास करणारी ही ग्रामीण भागातली तुमची हक्काची, तुमच्या मालकीची, तुमच्या मतावरती निवडून आलेली अशा प्रकारची संस्था आहे. आणि जसं आता सहकार मंत्री महोदयाने या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सहकार मंत्र्यांना अभिमान वाटावा, त्यांना आपल्या जिल्ह्यातल्या संस्थेविषयी ठोसपणे मुद्दे मांडता यावेत. मधल्या काळामध्ये असे काही सहकार मंत्री ॲडजस्टमेंट राजकारणात असते, कोणाचं नाव मी घेत नाही, ते भाषणाला उभं राहिले की पुढे बसलेले माणसं म्हणायचे ह्यांचा कारखाना बंद पडलाय, हे काय आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. बंद पडलेले कारखाने सुरू झालेत म्हणून मुद्दा घेतला की लोक म्हणले ह्यांच्या जिल्ह्यातले 10 कारखाने बंद पडलेत, हे काय आम्हाला सांगणार आहेत. पण तुमच्या माझ्या सुदैवानं बाबासाहेबाला अशी अडचण नाही. बाबासाहेब या बाबतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन सुद्धा ताट मानणं, तिथल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा, सोलापूरमध्ये सुद्धा सांगू शकतात की आमच्या जिल्ह्यातली सहकारी चळवळ ही तुमच्या बरोबरीच तर आहेच. पण धीरज भैयाची आकडेवारी वाचल्यानंतर आता त्यांना सांगावं लागेल की तुमच्यापेक्षा 5% अधिक प्रगती आमच्या सहकार चळवळीने त्या ठिकाणी केलेली आहे. आणि धीरज भैया या व्यासपीठावर बोलतायत तेव्हा ते सगळे आकडेवारी घेऊन सहकार मंत्र्यासमोर भाषण करायचं आपल्याला, तेव्हा काहीतरी IQ बातम्या किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर अवलंबून राहून त्यांनी केलेलं नाही. तर आता मार्च एंड आता आलेलंच आहे, सगळ्या बँकाचे ताळेबंद तयार झालेले आहेत, ती अधिकृत माहिती. उद्या जर कोणी माननीय सहकार मंत्र्यांना या बाबतीमध्ये जर प्रश्न या सभागृहामध्ये विचारला, अजून 3-4 दिवस अधिवेशन सुरू आहे, तर तिथं सुद्धा ताट मानेनं त्यांना ही सगळी आकडेवारी, उद्या जर त्यांना कोणी म्हटलं की आपल्या उपस्थितीमध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमननी अशी माहिती दिली, तर ती माहिती बरोबर आहे हे इथं मी सांगतोय. पण सभागृहात कोणी विचारलं तरी त्यांना ते सांगता येईल की हो ही माहिती निश्चितपणाने बरोबर आहे आणि एवढी प्रगती त्यांच्या
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेली आहे. आणि म्हणून एक चांगलं वातावरण. आता लोक म्हणले 4 गावच्या शाखेचं उद्घाटन करत असताना तुम्ही किल्लारीच का निवडलं. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे किल्लारीकरांचं आणि त्या परिसरातल्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे की दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यामुळे बेचिराग झालेला होता, पण तशामधले सुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे तो जपान जसा पुढे आला तसा आज 30-35 वर्ष झाली 93च्या नंतर जे काही घटना घडली 30 सप्टेंबरला, ही माणसं प्रचंड अडचणीमध्ये दुःखामध्ये असताना सुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभी टाकलेली आहेत, पुन्हा प्रवाहामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून किल्लारीची निवड की सभा आपल्याला घ्यायची आहे एकमेव तर आपल्याला औषानंतरचं जर मोठी बाजारपेठ आणि मोठं गाव आणि चांगले कष्ट करणारे शेतकरी जर कुठं असतील तर ते किल्लारीमध्ये आहेत. आणि म्हणून किल्लारीची निवड आपण या ठिकाणी केली. आणि तुमच्या आता ग्रामपंचायत जरी असली तर त्याला मी आता गाव म्हणत नाही, हे एक प्रकारचा तालुकाच झाला आहे. भविष्यामध्ये तो तालुका होणार आहे अशा काही चर्चासुद्धा कानावरती येत आहेत. आमचं सरकार आलं असतं तर आम्ही लवकर केलं असतं, लांबचं आश्वासन दिलं नसतं. पण ठीक आहे, लांबचं का असणार, आश्वासन घ्यायला काय हरकत आहे. आणि म्हणून हा तालुका अशा पद्धतीचा प्रगतीवरती जाण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना प्रयत्न केले पाहिजेत. चांगली गोष्ट आहे, बाबासाहेब पाटलांनी सांगितलं की बाहेर गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आपल्याला जर प्रगती करायची असेल, आपल्याला शेती सुधारायची असेल तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणाची शेती चांगली आहे ते जाऊन बघून आलं पाहिजे. आपल्याला सहकार चळवळ चांगली करायची असलं तर कुठल्या राज्यामध्ये सहकार चळवळ आमच्यापेक्षा जर काही चांगली असेल तर ती जाऊन पाहून आली पाहिजे. आपल्यामध्ये काय सुधारणा करतायत ते बघितलं पाहिजे. आणि आता नवीन तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीचा जमाना आल्यामुळं धीरजभाई आहे लंडनला या सगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आलेले आहेत. म्हणजे बँकेला असं कधी वाटलं होतं की फॉरेन रिटर्न अशा प्रकारचा एखादा माणूस या बँकेचा चेअरमन असू शकतो म्हणून. आणि म्हणून योग्य पद्धतीनं नव्या नव्या गोष्टी करण्याचं काम आणि त्यांना साथ देणारे सगळे संचालक बाबासाहेबांचं मार्गदर्शन आहे. गोविंदपूरकर जे आहेत, मग ते सगळे संचालकाची जी मी नावं घेतली, धीरज भैयांनी सांगितलं आपल्याला की आमच्या बँकेचे सगळे ठराव हे आम्ही खेळीमेळीच्या वातावरणाने एकमताने घेतो आहोत. आता 40 वर्षाच्या 12 वर्षाला होणाऱ्या महिन्याला एक, तशा तर आम्ही जास्त घेतो पण महिन्याला एक बोर्ड मीटिंग जर झाली तर 40 वर्षामध्ये किती मीटिंग झाल्या असतील. 40 गुणिले 12, 12 48, 480. म्हणजे सब कमिट्या वेगळ्या. तर मी आता धीरज भैयांना बाबासाहेबांच्या साक्षीनं सांगू इच्छितो की त्या 480 मीटिंग सुद्धा एका मताने सगळे ठराव करणारे ही लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की कुठल्याही मीटिंगमध्ये मतभेद नाही, तू मै नाही. हे सगळं वातावरण, कारण पुढे जायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका असली पाहिजे. ठीक आहे, पक्ष आमचे वेगळे असतील, आमच्या निवडणुकीमध्ये कधी आम्हाला वेगळ्या भूमिका घ्याव्या लागल्या असतील. या कार्यक्रमाच्या अगोदर आपले या भागातले प्रतिनिधी अभिमन्यूजी पवार साहेबांना आम्ही विचारलं होतं की असा एक कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. हे कुठलं पक्षीय व्यासपीठ नाही, आपण तिथले स्थानिक आमदार आहात, तेव्हा आपल्याला वेळ असेल तर आम्ही पत्रिकेत नाव टाकतो. अन्यथा काय होतं ते म्हणाले माझं अधिवेशन सुरू आहे, मला नेमकं सांगता येणार नाही आणि मग मी गैरहजर राहिलो तर मग त्याची चर्चा उलटी काहीतरी होत राहील. अशा प्रकारचं त्यांना विचारलं होतं. ते जर येऊ शकले असतं तर आम्हाला आनंदच वाटला असता. ठीक आहे, आज नाही, उद्या कुठला एखादा कार्यक्रम असला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सहकारामध्ये कशाही प्रकारचं राजकारण न करता आपल्यापेक्षा थोडेसे वेगळे विचार जरी कोणाचे असले पण जिल्ह्याच्या विकासामध्ये आपण सगळे एक आहोत या भूमिकेतनं. आणि त्याचा एक प्रयोग आपण संत शिरोमणी कारखान्यामध्ये केलेला आहे. संत शिरोमणी कारखान्यामध्ये पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तिथं सर्व पक्षीय लोकांना सोबत घेऊन तो कारखाना, 8 वर्ष बंद पडलेला कारखाना, हळूहळू तो आता प्रगतीच्या बॅचावरती येत आहे. 2 लाखाचं क्रशिंग त्यांनी केलेलं आहे. पुढचा काळावरती तो 3.5 ते 4, 4.5 लाखापर्यंत जाईल. आणि नवीन जसं आता CBG गॅस असेल, डिस्टिलरी असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. बाबासाहेबांनी एका वाक्यात टीकाकाराबद्दल सांगितलं, ज्यांना बोलायचं त्यांना बोलू द्या, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. निंदकाचे घर असावे शेजारी.
म्हणजे बरं आहे कुणीतरी टीका करते म्हणून आम्ही आत्मचिंतन करून आणखीन सुधारणा आपल्यामध्ये करतोय, त्यामुळे त्या मुद्द्यावरती आपल्याला काही बोलायचं नाही. पण हे सगळे कारखाने उभे करण्यामध्ये हे कोणाच्या व्यक्तिगत मालकीचे नाहीत, सर्वसामान्य शेतकरी हा त्याचा मालक आहे. आणि म्हणून हजारो कोटीची उलाढाल बाजारामध्ये या साखर कारखानदारीच्या माध्यमातून होत असते. 40 लाख 50 लाख टनाचं क्रशिंग एका जिल्ह्यामध्ये जेव्हा होतं आणि 3,000च्या सरासरीनं आपण जेव्हा भाव त्यांना देतो तेव्हा एक प्रचंड मोठा पैसा हा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होतो. 10 दिवसामध्ये खात्यावरती पेमेंट करणारी कारखानदारी ही लातूरमध्येच आहे, हे तुम्ही आपण समजून घेतलं पाहिजे. मांजरा परिवारातले सगळे कारखाने ऊस घातल्यानंतर 27,500 रुपयाचा हप्ता, आणि 27,500 रुपये म्हणजे जवळपास 90% अमाऊंट ॲडव्हान्समध्ये 10व्या दिवशी तुमच्या खात्यावरती जमा होते. आणि जी काही FRP निघणार आहे, कारण शेवटी हिशोब करावा लागतो, तो हिशोब सहकार खातं आणि VSIच्या माध्यमातून ते फायनल होतं. आम्ही आकडेवारी देतो ते डोळे झाकून मान्य करत नाही आहेत. खरंच तुम्हाला किती खर्च आला, आणि म्हणून जास्तीत जास्त दर ऊसाचे शेतकऱ्याच्या पत्रामध्ये देण्याची भूमिका आपण करतो. पण हे कारखाने कितीही चांगले चालले तर त्याच्या पाठीमागं जर जिल्हा मध्यवर्ती बँक जर सक्षमपणाने उभी नसती तर मला वाटतं की हे कारखानदारी योग्य पद्धतीनं जी काही आज प्रगती करते ती करू शकली असते असं मला वाटत नाही. आणि म्हणून ताबडतोबीनं सकारात्मक निर्णय, पण कुठलंही प्रकरण चुकीच्या पद्धतीनं कधी मंजूर केलं जात नाही. आणि कुण्याही कारखान्याकडे एकही थकीत हप्ता न राहता आपण हे अशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी राबवतो आहोत. आणि म्हणून ही सेवा देऊन हा समाज सुधारला पाहिजे. शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे येतात म्हणजे लोक म्हणतात तुम्ही व्यापारासाठी काय करता. आता तुमच्या खात्यावर जो पैसा येतो तो दुसऱ्या दिवशी बाजारात जातो, काहीतरी खरेदी करायची असते, खतं घ्यायची असतात, मुलांचं स्टेशनरी काही घ्यायचं असतं, सणाचे कपडे घ्यायचे असतात. प्रत्येक गोष्ट आपल्याकडे पैसा येतो तो पुन्हा बाजारामध्ये येतो. म्हणजे 2 ते 2,500 कोटी एका पिकाचे पैसे हे बाजारामध्ये येतात. मग ते डॉक्टरकडे जात असतील, ते पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी जात असतील, त्या औषधाच्या दुकानामध्ये जात असेल. तेव्हा अशा पद्धतीचं ही इकॉनॉमी ही फिरत असते. हे सक्षम झाल्यामुळे हे होतं आहे. आणि मग इथं हे होतं ह्याच्यासाठी काहीतरी पथ्य पाळणारं संचालक मंडळ आहे, काही नियम स्वतःवरती बंधन मानून काम करणारं संचालक मंडळ आहे, काही कमिटमेंट आहेत समाजाच्या बद्दल हे संचालक मंडळ आहे. मग हे संचालक मंडळ अशा प्रकारचं आमच्या शेजारच्या इकडं तिकडच्या जिल्ह्यामध्ये का नाही आहे? तिथंही अशाच प्रकारचं हवामान आहे, काही लातूरसाठी वेगळं हवामान आहे असं नाही आहे. मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण हवामान, शेती, प्रतिकूल अनुकूल परिस्थिती समान आहे, लीडरशिप पक्ष कार्य समान आहे. पण लातूरचं वेगळेपण काय आहे तर लातूरला लाभलेल्या पाठीमागच्या काळातल्या नेतृत्वाची जी एक शिडी याच्यामध्ये निर्माण झालेली आहे, या सगळ्या शिस्तबद्ध याच्यातनं होत असतं. मध्ये आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असोत, आदरणीय निलंगेकर साहेब असोत, तुमच्या आमचे सर्वांचे नेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असोत, बाळासाहेबजी जाधव साहेब असो, आणि आता बाबासाहेब आणि सगळे आम्ही सगळे सहकारी असो, एक शिस्तबद्ध पद्धतीनं काम आम्ही करत आहोत. आणि आम्हाला इथं थांबायचं नाही. मी किंवा बाबासाहेब किंवा अन्य जे ज्येष्ठ संचालक ज्यांचे 10 वर्षाची टर्म झालेले, बाबासाहेबांनी सांगितलं, ते म्हणाले की कायदा आम्ही केला आहे, आम्हाला माहिती नव्हतं का? आमच्यावरती येणारं हे काही आम्हाला माहिती होतं, पण आम्ही व्यक्तीचा किंवा स्वतःचा विचार करत नाही. नव्या पिढीला पुढे संधी देण्याच्यासाठी सिनियरनी थोडंसं बाजूला झालं पाहिजे. आणि म्हणून मार्गदर्शन बोर्ड जरी म्हटलं बँकेचे किंवा सहकारासाठी, तरीसुद्धा आम्ही त्यांना योग्य प्रकारचे नवे तरुण चांगले पुढच्या पॅनलमध्ये आम्ही देणारच आहोत. आणि त्या माध्यमातून हे जो आलेख चढता प्रगतीचा आहे तो आपण करतो आहोत. आपण बरेच जण या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन आहात. खरं म्हणजे आमचे मित्र किरण बाबळसोर यांनी खूप चांगलं काम अलीकडच्या काळामध्ये या किल्लारी संस्थेमध्ये केलेलं आहे. तसंच आपल्यापैकी अनेकांनी आपापल्या गावामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आपली कुठलीही सोसायटी आता 1 कोटीच्या खाली नाहीच. बारकी सोसायटीमध्ये 1 कोटी 10-10 कोटीच्या वाटपाच्या संस्था या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. जी परिस्थिती शेतीच्या संस्थेची मजबूतीकरणाची झालेली आहे, हीच परिस्थिती आमच्या पगारदार पतसंस्था ज्या आहेत, ज्या मतदारसंघातनं गोविंदपूरकर जी निवडून येत आहेत, मग ते शिक्षकाचे असेल,
अन्य शासकीय कर्मचाऱ्याची असू शकते, प्राध्यापकांची असू शकते, त्यांच्या संस्थासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सक्षम झालेल्या आहेत. काही संस्था तर आता आमच्याकडनं कर्जच घेत नाहीत, म्हणजे आमच्या बँकेकडनं कर्ज घेऊन त्या सक्षम झाल्या आणि आता त्यांचेच डिपॉझिट घेऊन स्वतःच्या डिपॉझिटवरती त्या संस्था आपल्या सभासदांना कर्ज देत आहेत. म्हणजे हे चांगले. बरं, हे एवढंच करतो का आपण की फक्त शुभमंगलमध्ये लग्नाला कर्ज देतो, ट्रॅक्टरला देतो? अनेक बचत गटाच्यासाठी महिलांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कर्ज दिलेलं आहे, त्यांना सक्षम करण्याचं काम करत आहात. आणि म्हणून एक बँक जर दृष्टी चांगली ठेवून, विचार चांगला ठेवून, लोकांना मदत करण्याची भूमिका घेऊन जर जिल्ह्यामध्ये काम करत असेल तर समाजातल्या सर्व घटकाला त्याचा लाभ मिळतो. पगारदार कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळतो, शेतकऱ्याला लाभ मिळतो, शेतमजुराला लाभ मिळतो, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना लाभ करतो. आम्ही लाडकी बहीण म्हणून तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, पण तुम्हाला सक्षम करण्याचं काम, तुमच्या हाताला काम देण्याचं काम, तुमच्या रोजच्या अडीअडचणी ज्या छोट्या मोठ्या आहेत त्या पिगमीच्या पद्धतीने एकमेकांमध्ये वापरण्याचं काम, या सगळ्या गोष्टी आम्ही त्या माध्यमातून करतो आहोत. आणि म्हणून या जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचं स्वप्न आहे. हा जिल्हा कुठूनही पाहिला सॅटेलाईटमधून, सॅटेलाईटमधून आता जग दिसायला लागलं, आपणही जग बघायला लागलोय. तेव्हा लातूर जिल्ह्याचा कलर वेगळा दिसायला लागलो. तिथं का लाईट चमकायला लागली आहे, तर तो लातूर जिल्हा आहे. तिथं सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, तिथं कारखानदारी आहे, तिथं इंजिनियर आहे, तिथं डॉक्टर आहेत, तिथं सक्षम अशा प्रकारचे शेतकरी आहेत, नवीन तंत्रज्ञान करणारे शेतकरी आहेत. ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. मांजरा परिवारामध्ये हार्वेस्टरच्या माध्यमातून तोडणी केली. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने अफवा केल्या की रिकव्हरीच कमी येते, वजनच कमी भरतं, नुकसानच होतं. पण मला सांगायला तुम्हाला सगळा अभ्यास करून आम्ही ती भूमिका घेतलेली आहे. मांजरा कारखान्याने 7 लाखच्या वरती काही जी काही तोड केलेली आहे यावर्षी, 7 लाखापेक्षा जास्त. किती झाले अशोकरावजी? 7,16,000 टन. आणखीन काही मिळू शकले असते, आम्ही टोळ्या केल्या असत्या तर, पण आम्ही म्हणलं नाही, 100% हार्वेस्टरनीच करायचं, एकही टोळी नाही. तेव्हा 7,16,000 अशा पद्धतीचं जे काही तोड झाली, त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रिकव्हरी सरासरी हे 12.38 काहीतरी अशा प्रकारची रिकव्हरी झालेली आहे. डेची सुद्धा जास्त आहे. आणि मग मला सांगा की हार्वेस्टरनं तोडल्यानंतर मग ते कुठंतरी 11पर्यंत किंवा त्याच्यामध्येच असायला पाहिजे होती. 12.38 कशा पद्धतीनं होते? आम्ही जो जाहीर केला भाव त्याच्यापेक्षा भाव जास्त निघण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला सुरुवातीला विरोध होत असतो, नाही असं नाही, पण नीटपणाने विचार करून त्या योजना राबवल्या पाहिजेत. आज मांजरा परिवारातल्या प्रत्येक कारखान्याकडे आपल्या संत शिरोमणी सहित, कंचेश्वर सहित स्वतःचे 25 हार्वेस्टर कारखान्याच्या मालकीचे आहेत. आणि त्या व्यवहारातनं 3 ते 4 कोटीचा नफा कारखान्याला झालेला आहे. हार्वेस्टर घेऊन नुकसान झालेलं नाही आहे. बॅलन्स शीट जर तुम्ही बघितली तर तुम्हाला सुद्धा हे कारखाने घेतल्यामुळं, म्हणजे हप्ता तर जाणारच आहे, पण कसा हिशोब काढला आम्ही की जे भाड्यानं हार्वेस्टर घेतले तेवढं जर भाडं आम्ही आमच्या ह्याला दिलं असतं तर एवढे पैसे झाले असते. आमचा खर्चच कुठे आला? तर डिझेलसाठी लागलेला खर्च, ऑपरेटरचा पगार, ड्रायव्हरचा पगार, हाच एवढा खर्च आहे. कारखान्याने घेतल्यामुळं घसारा मिळाला, इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळाली, GSTचा फायदा मिळाला आम्हाला, जे खाजगी शेतकऱ्याला मिळू शकत नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मी मांजरा कारखान्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो, जागृतीचं उदाहरण तुम्हाला सांगतो. 4 कोटी रुपये हे घेतलेल्या हार्वेस्टरचा वेगळा नफा आम्हाला. कंचेश्वरला सुद्धा 4 कोटी रुपयाचा नफा झालेला आहे. जवळपास असाच कमी जास्त हा संत शिरोमणीला सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून लोकांची सोय झाली. आता टोळी तुम्हाला मध्येच उन्हाचं निघून गेली, पळून गेली, कोयत्यावर एवढे पैसे ठेवा, जळणाची व्यवस्था करा, पोतभर ज्वारी द्या, असल्यास द्यायला हरकत नाही, ते आपलेच बंधू आहेत. पण त्यांची बेजारी आपण वाचवली. आता मजुराच्या पोरानं किती दिवस मजुरी करायची, किती दिवस शेतामध्ये कोयता घ्यायचा, त्यांची मुलं शिकली पाहिजेत. आणि म्हणून मग त्यांच्या मुलांनी जर समजा हार्वेस्टरच विकत घेतला तर ते हार्वेस्टरचे मालक होऊ शकतात. 200पेक्षा अधिक हार्वेस्टरला दिलं, एक हार्वेस्टर आणि इनफिल्टर घ्यायचं म्हणजे साधारण 1 कोटी रुपयाची किंमत होती. एवढ्या लोकांना करोडपती करण्याचं काम
धीरज भैया आणि त्यांच्या संचालक मंडळाने या जिल्ह्यामध्ये केलेलं 200 लोकांना जे 200 कोटी नोकरीला लागतील तेव्हा लागतील. आपल्या हातात छोटंसं गोष्ट आहे, आपण मात्र त्याच्यामध्ये एवढे लोकांना करोडपती करण्याचं काम हे हार्वेस्टर कारखान्याचे सोडून सांगतायत अशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून या जिल्ह्याला खूप पुढे घेऊन जायचं आहे. राजकारण बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन आम्ही तरी सोबत घेऊन जाणार आहोत. या पद्धतीचं काम आपल्याला करायचं. ही संस्था अत्यंत महत्त्वाची आहे. ही संस्था आहे तर तुमचा संसार आहे. ही संस्था आहे तर गावचं राजकारण आहे. त्या हिरव्या ऊसाकडे बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँक दिसली पाहिजे. तुमचं इलेक्ट्रिक मोटरचं पाणी जेव्हा दंडामध्ये पडेल किंवा पाईपलाईनच्या माध्यमात येईल तिथं तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती 7 मजली बँक दिसली पाहिजे. कुणाचा मुलगा शिष्यवृत्ती घेऊन किंवा कर्ज काढून जेव्हा डॉक्टर इंजिनियर होणार आहे. आपले अनेक मुलं परदेशामध्ये शिकायला आहेत. तिकडं जाण्यासाठी सुद्धा गोविंदपूरकरांनी एक त्यांच्या ओळखीच्या जवळच्या स्नेहाला माझ्याकडे घेऊन आले. ते म्हणाले की यांचा मुलगा हुशार आहे, याला मेडिकलला ॲडमिशन मिळणार आहे, पण मेडिकलची फी भरणं शक्य नाही. जर बँकेने मदत नाही केली तर मला मग शेती विकावी लागेल आणि शेती विकून मग ती फी मला भरावी लागेल. मला भेटले ते मी म्हणाला आता 2 दिवसात मीटिंग आहे, तुमचं प्रपोजल तुम्ही द्या. आज मला आनंद वाटतो की जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांना त्यावेळेस ताबडतोबीनं कर्ज मंजूर केल्यामुळं त्यांचं पाल्य तर डॉक्टर झालाच, पण जमीनसुद्धा वाचली. ही माणुसकीची भूमिका ह्या जिल्हा मध्यवर्ती बँक आणि तिथल्या संचालकांनी घेतलेली आहे. म्हणून आम्ही नियम मोडत नाही, पण नियम मोठा का माणूस मोठा? तर मला विचारलं किंवा आम्हाला विचारलं तर माणूस मोठा. आणि म्हणून मग त्याच्यासाठी नियम न मोडता थोडा नियम वाकवायचा, मोडायचा नाही, थोडा वाकवायचा आणि निघून जा म्हणून सांगायचं त्याच्यातनं. म्हणजे बाबासाहेबांनी किंवा DDRनी म्हणलं तर बघा गज तिथंच आहेत, मग माणूस कुठं आहे तर ते वाकवल्यामुळे बाहेर निघून गेलेला आहे. तर तसा एक मार्ग काढतो, पण नियम मोडत नाही आम्ही कधी. थोडंसं त्याच्यामध्ये जी काही माणुसकी असते त्याचा वापर करून आपण ते मदत करतो. आणि म्हणून भविष्य काळामध्ये सुद्धा या बँकेला जपा तुम्ही. बँक जिवंत राहिली, चांगली राहिली, चांगल्या लोकांच्या हातामध्ये. जे कोणी बँकेच्या विरोधात बोलतायत त्यांची नावं घेण्याची गरज नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. ह्यांनी किती बँका बुडवल्यात ते जरा बघा तुम्ही. यांच्या विरोधात ज्या बँकेने कर्ज घेतलं त्यांच्या कोर्टामध्ये केसेस चालू आहेत वसुलीच्या. आता सत्तेत आहेत म्हणून त्या पेंडिंग आहेत, त्याची हिअरिंगच होत नाही, हा भाग वेगळा. त्यामुळे असे लोक तिकडे काहीतरी सगळं बुडवून यायचं म्हणतात. बाकीचं राजकारण वेगळं आहे हो. इतर संस्थाचं महत्त्वाचं आहे नाही असं नाही, पण ह्या बाबतीमध्ये मात्र जबाबदार व्यक्तीच, जे सहकार मंत्री आम्ही सगळे बसून ठरवू, तुमच्यासमोर देऊ, त्याच्याच पाठीमागं आपण सर्वांनी आशीर्वाद दिला पाहिजे. आणि धीरज भाईंनी सांगितल्यामुळं कोणा निवडणुकीत कोणाला मतदान करावं आणि काय करावं हे काही आता लातूरकरांना त्यातल्या त्यात किल्लारीच्या लोकांना तर सांगायची गरज नाही. आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही. खूप एक चांगला कार्यक्रम आपण सर्वांनी केला, आपण सर्वजण उपस्थित राहिलात. गावची सोसायटी आहे, मदत करा, काय लागायचं ते तुम्ही सांगा. किती प्रगती केली बँकेने, काय केलं हे सगळे अहवालामध्ये आलेलंच आहे. बाकीच्या भक्त्याने सांगितलेलं आहे ते सांगून मी आपला काही वेळ घेऊ इच्छित नाही. पण एवढं आहे की आम्हाला इथंच थांबायचं नाही. आम्हाला आणखीन या जिल्ह्याला, या शेतकऱ्याला खूप सुखी करायचं आहे, त्याच्या मुलाला खूप चांगलं शिक्षण द्यायचं आहे, त्याचं जीवनमान उंचवायचं आहे. या सगळ्या कामामध्ये आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या सहकार्याची गरज भासणार आहे. तुमचा पाठिंबा असला की मग आम्ही मागं फिरून बघत नाही. आम्ही कधीही राजकारण केलेलं नाही आहे. कुणाची फाईल आम्ही एकदा निवडून आल्याच्या नंतर मग राजकारण करत नाही. निवडणुकीतसुद्धा नाईलाजानं राजकारण करावं लागतं. म्हणून सगळ्यांना मदत केली. संत शिरोमणी कारखाना तेव्हाच बंद झाला असता, पण नाही, ठीक आहे, लोकांनी आम्हाला नाही निवडून दिलं, कुणाला निवडून दिलं, तो कारखाना कोणा व्यक्तीचा नाही, तो कारखाना हा शेतकऱ्याचा आहे. आणि मग तो जिवंत ठेवला, तो पुन्हा सुरू केला आणि आज तो चांगल्या पद्धतीने चालतं. भविष्यामध्ये मांजरा परिवारामध्ये तो आल्याच्या नंतर तो सुद्धा चांगल्या प्रकारचे दर आणि भाव देणार आहे. आणि म्हणून ही चळवळ आपण पुढे घेऊन जाऊया. आणि याच्यापेक्षा अधिक काही बोलावं असं नव्हे. बाबासाहेब आले आणि आपल्या सर्वांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन केलं, नव्या योजना सांगितल्या, सहकाराचे फायदे सांगितले,
धीरज भैया कुण्या पद्धतीनं काम करतात ते आपल्याला सांगितलं. गोविंद पुरकरजींनी आपल्याला योग्य प्रकारचं माहिती दिली. आणि म्हणून या सगळ्या संचालक मंडळावरती तुमचं प्रेम असलं पाहिजे, आशीर्वाद असला पाहिजे. आणि पुन्हा एकदा या बँकेला आणखीन वरचं स्थान, राज्यामध्ये अव्वल येण्याचं काम, पुन्हा येण्याचं काम आणि तुमचे त्याच्या लाभधारक जे आपण सारे आहोत त्यांना लाभ घेऊन तुमचं जीवनमान उंचवण्याचं काम आपण सारे करूया, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.